आणि आता एक दुःखद बातमी। माजी मंत्री आणि भाजपचे माजी मुंबई अध्यक्ष राज पुरोहित यांचं निधन झालेलं आहे। राज पुरोहित यांनी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला। राहुल नार्वेकर, बाळा नांदगावकर, चित्रा वाघ यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी अंत्यदर्शन घेत राज पुरोहित यांना श्रद्धांजली वाहिली आहे। आम्ही अजूनही त्या शॉकमध्येच आहोत। आज सकाळीच समजलं की राजजींसोबत असं झालं आहे। म्हणजे सतत हसतमुख असणारे असे आमचे नेते आज आमच्यातनं गेले, त्याच्यावर आमचा विश्वासच बसत नाही आहे। परवापर्यंत आम्ही एकत्र होतो, आकाश जिंकून आला, अतिशय उत्साह होता आणि आज ते आमच्यात नाही आहेत, त्याच्यावर विश्वासच बसत नाही। माझ्याकडनं आणि संपूर्ण माझ्या परिवाराकडनं आम्ही आज भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण। राज पुरोहित हा माझा जवळचा मित्र होता आणि आम्ही एकमेकांची अत्यंत क्लोज होतो, एकदम क्लोज होतो आणि नगरचौक सोबत होतो, आमदार सोबत झालो। आम्ही भले वेगवेगळ्या पक्षात होतो, परंतु राज पुरोहितच्या बाबतीमध्ये तो माझ्या बाबतीमध्ये आम्ही पक्षविरहित एकमेकांशी संबंध ठेवून होतो। त्यामुळे भाडेकरूसाठी खरंच सांगतो तुम्हाला, एक लढवय्या नेता होता। अत्यंत दुःख, एक पक्षाचा खंदा कार्यकर्ता, समर्थक, भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीचा नेहमी वाहक असणारा कार्यकर्ता गेलाय। अपरिमित भारतीय जनता पार्टीचे नुकसान झालंय आणि या विभागातील लोकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झालंय। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। राज पुरोहितांचं दुःखद निधन हे वर्षानुवर्ष आणि पिढ्यानपिढ्या विचारासाठी काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी अत्यंत दुःखद बातमी आहे। भारतीय जनता पक्ष आणि हा विचार घेऊन काम करणारे जी काही मोजकी लोक आज महाराष्ट्राच्या राजकीय जीवनामध्ये होती, तर ते राज्य होते। जमिनीशी नाळ जोडलेला हा आम्हा सगळ्यांचा कार्यकर्ता मित्र होता। भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या तमाम कार्यकर्त्यांकडनं मी आदरणीय राजजींना श्रद्धांजली अर्पित करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।